राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं काल एका विमान अपघातामध्ये निधन झालं. आज अजितदादांवर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारांच्या वेळेस अमर रहे अजितदादा परत या अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या. परत या अजितदादा परत या, अमर रहे अजितदादा अमर रहे अशा प्रकारच्या घोषणांनी हा संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अतिशय हॅपनिंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. अजितदादांचा स्वभाव हा शांत असला तरी तो करारी होता. अजितदादा पवार फारशा कोणावर आरोप प्रत्यारोप करत नसत. त्याचप्रमाणे कोणी आरोप केले तर त्याला फारसं प्रत्युत्तर देखील अजितदादा देत नसत. मात्र काम करणारा माणूस ही अजितदादांची ओळख होती. अजितदादा म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय. अजितदादा म्हणजे वेळेसाठी एकदम काटेकोर. सकाळी 7ला मंत्रालयामध्ये बसणारा हा माणूस होता. सकाळी 6 वाजता तयार होऊन मंत्रालयामध्ये येणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणाने शरद पवारांव्यतिरिक्त कदाचितच आणखी कोणी बघितलं असेल. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास 35 वर्ष सक्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अजितदादा पवार होते. सातत्याने अजित पवार हे कुठल्या ना कुठल्या वादामध्ये सातत्याने अडकत राहिले. मात्र असं जरी असलं तरी जनसामान्यांमधली त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. किंबहुना ती त्यांच्या वयानुसार वाढतच गेली. अगदी शरद पवार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर देखील अजितदादा पवार यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केलं. राजकीय पक्षाला यश देखील प्राप्त करून दिलं. अजितदादा पवार हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिझी असणारं व्यक्तिमत्व होतं. मात्र सातत्याने वेळ पाळणारा हा राजकारणी, हा नेता वेळेआधीच एक्झिट घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. अजित पवारांवर आज बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर काही वावड्या देखील उठल्या. मात्र या वावड्यांना काल स्वतः शरद पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी पूर्णविराम दिला. बघूया शरद पवार काय म्हणतायत. काय हे कर्तृत्व नेण्याची शक्ती नेत्यात आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्र रोखला. हे काही नुकसान झालं ते करून निघणार नाही. आज सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. आज लिहिण्यासमोर येणार लागलो. परंतु काही विरुद्ध करतात. हा अंगराज याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. अजितदादा पवार यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी काल शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक बारामतीला गेले. यावेळेस त्यांनी सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. आज सकाळी अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांचा अंत्यदर्शनासाठी
पार्थिव ठेवण्यात आलं होतं. बारामती, पुणे, त्याचप्रमाणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोकांनी अजितदादांचं दर्शन घेण्यासाठी बारामतीमध्ये आज आले आणि आपल्या लाडक्या नेत्याचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलं. असंख्य लोक असे होते की ज्यांची कामं अजितदादांनी केली होती. कारण अजितदादा म्हणजे कामाला वाघ, अजितदादा म्हणजे काम 100% होणारच, असं समीकरण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होतं. आज ज्यावेळेस अजितदादांवर अंत्यसंस्कार होते त्यावेळेस लाखो डोळे पाणवले होते. कदाचित अजितदादांचं हेच यश असावं की गेले 35-40 वर्ष त्यांनी राजकारणामध्ये जे कार्य केलं, आज ते सगळी माणसं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह लाखो लोकांनी आज या ठिकाणी येऊन अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी देखील बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली आणि आपल्या या लाडक्या मित्राला भावपूर्ण निरोप दिला. अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण दादांनी कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचं काम केलं, कायम लोकांची बाजू घेतली, कायम लोकांची कामं केली. त्यामुळे अजितदादांच्या दालनामध्ये प्रचंड गर्दी ही प्रत्येक वेळेस असायची. अत्यंत मिस्किल स्वभाव, अत्यंत करारी बोलणं, स्पष्ट वक्तेपणासाठी अजितदादा कायम लोकांच्या स्मरणात राहिले. काम होणार असेल तर हो सांगणार, नसेल होणार तर नाही सांगणार, ही अजितदादांचा खाक्या होता आणि त्यामुळेच अजितदादा हे असंख्य लोकांना प्रिय होते. आज विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर लोकांना उभं राहण्यासाठी जागा नव्हती. मुंगीलाही जागा मिळेल एवढी देखील वाट या ठिकाणी नव्हती. शरद पवार हे महाराष्ट्राचं एक जाणतं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून त्यांना संबोधलं जातं. शरद पवार यांना देखील आपल्या अश्रूंचा बांध थांबवता आला नाही. वास्तविक कधीही प्रतिक्रिया न देण्यासाठी, चेहऱ्यावर कधीही कुठलेही भाव न देण्यासाठी श्री शरद पवार प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या या लाडक्या पुतण्याला, ज्याला त्यांनी अक्षरशः आपल्या मुलासारखं वाढवलं, त्या पुतण्याला निरोप देताना शरद पवार यांचा देखील अश्रूंचा बांध फुटला. शरद पवार हे काल माध्यमांसमोर आले त्यावेळेस पहिल्यांदा एवढे हतबल झालेले शरद पवार हे पहिल्यांदा बघायला मिळाले असतील. सुप्रियाताई सुळे यांचा देखील काल अश्रूंचा बांध फुटला होता. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांची होती. महाराष्ट्राचा दादा गेला अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज पसरली आहे. कारण अजितदादांनी हे दादापण जपलं होतं, अजितदादांनी हे मोठे भाऊपण जपलं होतं आणि किंबहुना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील याच पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आज आपला मोठा भाऊ गेल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना ठाणे वर्तमान परिवारातर्फे विनम्र आदरांजली.